मित्रांनो, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो धर्म परिषदेतील जगप्रसिद्ध भाषण मी माझ्या शब्दात मांडत आहे. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केले त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे. शब्द सुचत नाही. हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या व सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू रणराळींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. या व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलत असताना काही सन्माननीय वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दूर दूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र हो, यात काहीच संशय नाही. त्या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोघांचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात मी जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मांविषयी आम्ही केवळ सहिष्णुता बाळगतो असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परक्यांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वदा आश्रय दिला आहे, त्या जातीत मी जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भंग होऊन मातीस मिळवले, त्याच वर्षी काही जातीवंत यहुदी आश्रयात दक्षिण भारतात आले असता माझ्या जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले, हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे, त्या धर्मात मी जन्मास आलो आहे. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्त्रोताचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी लहानपणापासून म्हणत आलो आहे, त्या स्त्रोतातील काही ओळी आज मी तुमच्या समोर उद्धृत करतो. रुचिंद्र वैचित्रात रुजुकुटील नाना पतजुषाम हृणान ऐको गम्य त्वमसी पैसाम अर्णविव. म्हणजेच भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणारे सर्व पथिक प्रभू अंती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्री कृष्ण उद्घोषित करीतात, ये यथा मा प्रबद्धन्ते तान तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश. म्हणजेच कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रती येईना का मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषदवरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. पंथाभिमान, स्वमतार्थता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेद यांनी ज्या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजविला आहे, त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाऊन निघाली आहे. संस्कृतीचा विध्वंस करून त्यांनी कधी कधी राष्ट्राची राष्ट्र हताश करून सोडली आहे. पण आता त्यांचीही घटका भरली आहे आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानात आज प्रातःकाळीच निनादित झालेला घंटानाद समूह धर्मवेळाची, धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्ष्याकडे आपल्या मार्गाने जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यू घंटाच ठरेल.
धन्यवाद.